हे पर्यटन केंद्र विकसित केलं ते कागलपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण काळवत या ठिकाणी आपण सर्वजण जिल्ह्यातून राज्यभरातून आलेले सगळे विस्तार आणि आमचे कागल विभागाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी मित्र प्रत्येक प्रवीण काळवत गेले महिनाभर मी एक तासभर काढावा आणि तुमच्या समेत चायपे चर्चा करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आणि विनंती ते करत होते. आज अनायासे रविवारचा दिवस होता आणि विधानसभेचं अधिवेशन संपून आम्ही नुकतेच आलेलो आणि मग आजचा दिवस आपण नक्की केला आणि आज आपण माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामधील आपण काहीतरी प्रश्न विचार आला तसे मला अशा प्रश्नांची किंवा अशा त्याची कधी सवय नाही. मी एक सगळं साधा भोळा बावडा एक तो जाणत आणि नियत चांगली असली तर काय होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे असं मी सांगतो. तर आपण याबद्दल सर्वजण आलात प्रवीण काळवतच्या विनंतीला मान देऊन सगळेजण आपण उपस्थित झालात त्यामुळे मनपूर्वक सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपला आता वास्तविक या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आमच्यापेक्षा भूळ तुमची जास्त आहे. आता आम्ही आमच्या जमान्यात ठीक आहे मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक किंवा अशा कोणतीही परिस्थिती त्या वेळेला नाही. आता अलीकडे या 10-15 वर्षामध्ये इतका त्याचा प्रभाव झालेला आहे की क्षणात एक झालेली घटना ही जगभर ही उमटू शकते. म्हणजे आता आपण पाहिलं असेल की आता सगळ्या जगामध्ये ज्या उलटापालटी चालू आहेत अमेरिका इराण युद्ध सुरू आहे त्याचं तंतोतंत माहिती तात्काळ जगाला माहिती होती आणि युद्ध थांबलं म्हटलं की शेअरचे भाव वाढतात आणि युद्ध सुरू झालं की शेअरचे भाव घसरतात. आता मला नक्की कळणार झालंय ट्रम्प आणि इराण हे मिळून करायले काही खरोखरच युद्ध करायला. कारण एक दिवस युद्ध समाप्ती होते आणि दुसऱ्या दिवशी कोणतरी लगेच क्षेपणास्त्र सोडतो. ठीक आहे याच्यासाठी मी उपयोग केला किंवा एक क्षणात सगळं आता जगभर लोकांना समजायला लागलेला आहे आणि तुमचा जो अँगल आहे तो वस्तुस्थितीला धरून जी चटकन घटना घडती त्याचं एक वास्तव चित्रण आपल्यामुळं निर्माण होतं. आता मात्र यामध्ये AI निर्माण नावाचा एक नवीन धोका तयार झालेला आहे. म्हणजे खरोखरच ती व्यक्ती आहे काय ती AI निर्मित आहे त्याचा आवाज कसा आहे आता ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला फार मोठी स्पर्धा आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी यशस्वी व्हावं आणि तुमचे फॉलोअर्स दिवसेदिवस वाढत जावं अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि आपण प्रश्न विचारत अशी विनंती करतो. साहेब तुमच्या फक्त बालपणाची थोडी माहिती द्या. असं ऐकलंय की श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्यालय इथं तुमचं शिक्षण पूर्ण झालंय. मग तुमचं पूर्ण शिक्षण म्हणा किंवा बालपण कसं गेलं ह्याबद्दल थोडंसं ऐकायला आम्हाला भारी वाटतं. माझा जन्म 24 मार्च 1953 त्याची रामनवमी होती आणि माझ्या वाढदिवसाला रामनवमी आली की आई म्हणायची नामनामी आली म्हणजे हसनचा वाढदिवस आला. आता माझं प्राथमिक शिक्षण हिंदूराव घाटगे विद्या मंदिरमध्ये झालं. माध्यमिक शिक्षण हे श्री शाहू हायस्कूल कागल येथे झालं आणि राजाराम कॉलेजमध्ये माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि मी BA ऑनर्स सोशियोलॉजी या विषयामध्ये मी ऑनर्स पदवी घेतलेली आहे. आता बालपण कसं केलं
कारण आमचे त्यावेळेला वडील हयात होते, त्यावेळेला ते कडक शिस्तीचे होते आणि मला पहिल्यापासून क्रिकेटचं आणि व्हॉलीबॉलचं वेळ होतं आणि थोडंसं वडिलांचं शिक्षण शिकावं आणि मुलांनी मोठं व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि ज्या ज्या वेळेला संध्याकाळी 7च्या आत आम्ही आलो नाही की त्यांची करडी नजर आमच्याकडे असायची. हे बालपण होत असताना लवकर आमचे वडील आमच्यातून गेले आणि 1962 साली सगळी धुरा ही माझे ज्येष्ठ बंधू शमशुद्दीन मुश्रीफ जे IPS आहेत त्यांच्याकडे आली, परंतु ते IPS झाले होते आणि त्याला नुकलं जावं लागल्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. म्हणजे लहानपणापासून थोडा संघटित करण्याचा स्वभाव, आता लहान मुलाची पाय पाडण्यात येतात असे माझी दृष्टी असते की सगळ्यांना एकत्र करणं, त्यांना घेणं, क्रिकेट खेळायला जाणं. आमची जेव्हा 60-62 अभ्यासक होती. मी सगळी क्रिकेट टीम काळजी घेऊन त्या जवळच्या गावामध्ये उर्सुला मॅच असली, गणिकला असली, कोपरी कुंभळीला मॅच खेळायला जातो. म्हणजे नेतृत्व करण्याचा स्वभाव थोडा लहानपणापासून मला लागलेला होता आणि अशानंतर बालपण गेलं, महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि वडील गेल्यामुळे शेती मलाच करावी लागली. मग शेतीमध्ये रोज जाणं, नवीन नवीन प्रयोग करणं हे काम आम्ही करायला लागलो. थँक्यू साहेब. फक्त अजून एक होतं की हे काही कुठल्या राजकीय किंवा ह्याच्याबद्दल नाही, तुमच्या लहानपणी किंवा कॉलेज डेज मध्ये तुम्ही कधी असं काहीतरी आमच्या भाषेत म्हणायला गेलं तर काहीतरी कांड केलंय का ते आम्हाला सांगायला आवडेल. नाही, ते वयच असं असते ते वय असं असतं की ते होतच असते. तो एक असा एक वय आहे की आपण ती काही रोखू शकत नाही. ते कांड झालेलं आहे. जसं तुम्ही म्हटलात की तुमचे वडील कडक शिस्तीचे होते आणि आई मायाळू, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तर आमच्या वडिलांचा स्वभाव कडकच होता आणि आई म्हणजे शेवटी घरात दोन्ही कडक असत नाही, आई ही आईच असते. आणि मग जरी वडिलांच्या पासून मला कसं सांभाळायचं, आता आमच्याकडं शेताला आमची वडील रोज चालत जायचे हायवेवर आणि तिथे एक हल्लीन वाडा आहे, म्हणजे आपला दलित तिथे एक ग्राउंड असायचं. आता पाणी टाकी आहे तिथं आम्ही क्रिकेट खेळायला लांब. आणि मग वडील लांब दिसले की मुलं म्हणायची, मग आम्ही खाली त्या पूल होता त्या पुलाच्या खाली जाऊन लपायचा. पण तू मुलं माझ्याकडे बघायची, लहान मुलं ती वडील झाले की वडील म्हणायची, मग घरात गेला म्हणजे तू तिथं होताच, मी नव्हतो, तू तिथं होता, ते मुलं तुझ्याकडे बघत होती. आई वडील असेल वयो काय का असेल काय बघत असते. म्हणजे असं आपलं आईचं एक असते ना. आणि मग अशा रीतीनं आईनं अनेक दिवस आम्हालाही सांभाळायला वडील गेल्यानंतर ती प्रमुख झाली. थँक्यू. माझा एक प्रश्न होता, तुम्ही अल्पसंख्याक कुटुंबात जन्म येऊन 700हून अधिक मंदिर बांधली, त्या विचारायचं. 750 देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. आता आपल्याला माहिती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हा सगळा हा हिंदू बहुल पट्टा आहे आणि लहानपणापासूनच माझं शिक्षण मराठीमध्ये झालं. आणि लहानपणापासूनच मी सगळ्या मित्र माझे असतील किंवा हे यातच वाढल्यामुळं की आता मला माहिती नसेल, PN जोशी म्हणून होते आमचे शिक्षक, त्यांना मुलगा सुधीर जोशी, तो माझा मित्र होता. तर गणपतीला आणायचं आणि गणपती विसर्जनाला आम्ही जायचं त्यांच्यावर. त्यावेळेला हे आता जे आज वातावरण तसं नव्हतं. ते पाडव्याला पोळ्या खायला जाणं, आजही मी भयामानीच्या घरी गुढीपाडव्याला पोळ्या खायला जातो, ते आमच्या इथला खीर प्यायला येतात. असं एक चांगलं त्याला वातावरण असायचं. अलीकडे थोडं वातावरण खराब झालेलं आहे, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गावामध्ये देऊळ उभा करायचा प्रश्न आला, मंदिर निर्माण करायचा प्रश्न आला आणि अतिशय चांगली मंदिर. माझा तर दावा असा आहे
की अनेक मंदिरं ही उत्कृष्ट राज्यापैकी मंदिरापैकी अनेक मंदिरं मी बांधलेली आहे, जीर्णोद्धार केलेला आहे आणि अनेक मंदिरांच्या त्याच्या वास्तुशांतीला किंवा त्याचं समारंभाला मी हेलिकॉप्टरनं पुढे टाकले. साहेब, तुमचा आवडता चित्रपट कोणता? शोले. आणि तुमचं आवडतं गाणं ते आम्हाला तोंडातून माहिती आहे. नाही मला ते हे दोस्ती हम नाही छोडेंगे. तर असं म्हटलं की पॉलिटिक्स फक्त बघायला चांगलं आहे, म्हणजे घरातलं सपोर्ट नसते ना पॉलिटिक्स म्हटल्यावर, ते काय आपलं काम नाही असं म्हणतात. तर माझ्या घरात तर असं म्हणतात ते काय आपलं काम नाही. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणजे तुम्ही जेव्हा निर्णय घेतला पॉलिटिक्स मध्ये जाण्याचा, तेव्हा तुमच्या घरातल्यांचं काय रिॲक्शन होतं? म्हणजे आता आईच होती आमची, वडील तर नव्हते. 1973-74 विक्रम कैलासवासी विक्रमेश्वर राजे हे छत्रपती शाहू कारखान्याच्या निर्मितीच्या निमित्ताने कागद आले आणि आम्ही त्यावेळी तोडून सगळे गोळा झालो. आणि मग या सामाजिक क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलं. एक उद्योग या विभागात निर्माण होतोय, बेरोजगारी कमी होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा ऊस वेळेवर जाईल, दर मिळेल, या पद्धतीने आम्ही सगळ्यात प्रमाणे त्यांना सपोर्ट केला. आणि मग समाजकारणातून मग साहजिकच जे पाऊल जेव्हा पडते तेव्हा राजकारण आपोआपच त्याला चिकटते, तसं ते चिकटत गेलं. मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही दूर भागात वगैरे क्रिकेट खेळायला यायचा, मग दूर गडिंग्लज भागात या आपल्या भागात तुम्ही मतदारसंघात हरित क्रांतीसाठी काय काय योगदान? नाही, आता 3 प्रश्न आपले महत्वाचे. जेव्हा आपण विधानसभेचे किंवा लोकसभेचे लोकसभा होतो तेव्हा आपल्या मतदारसंघातील रस्ते हे चांगले असले पाहिजे. माझा दावा आहे, माझ्या विधानसभा मतदारसंघाचे रस्ते हे 1 नंबरचे रस्ते आहेत, असा माझा दावा आहे. त्यानंतर पिण्याचं पाणी. पूर्वी मी जेव्हा आमदार झालो तेव्हा जवळजवळ 28 गावांना पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात टँकर पाठवायला लागले. आज एकही वाडी वस्ती अशी नाही की तिथे टँकर पाठवावं लागत नाही. सगळ्या गावात आपण पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. मग त्यामध्ये अनेक योजना आहेत, तिची नावं अनेक बदलली. आणि तिसरं जे काम होतं ते शेतीचं. आता पूर्वी काळमवाडी धरण 80-81 साली कैलासवासी रत्नाबा कुंभार यांच्या त्यावेळा संघर्षानंतर झाला आणि 80-81 पहिल्यांदा आपल्या धरणानंतर पाणी आपल्या नदीमध्ये आलं. त्यानंतर त्या विधानसभेची जबाबदारी माझ्यावर आल्यावर आपण डावा आणि उजवा कालवे हे पूर्ण करण्याचं काम केलं. म्हणजे फक्त नदीतून पाणी होऊन चालणार नाही, कालवे काढल्याशिवाय पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार नाही. कालवे आपण पूर्ण केले. त्यानंतर गडिंग्लज शहरामध्ये कैलासवासी बाबासाहेब कुटुंबींनी चित्री धरून पूर्ण केलं होतं. गडिंग्लजसाठी माझ्या मतदारसंघाची 11 गाव आहे, त्याला पहिल्यांदा शिकलं पाणी आलं. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये काळमवाडी धरण आल्यानंतर कालव्याच्या निमित्ताने पाणी मिळालं. आणि उत्तर विभागामध्ये आंबेवड प्रकल्प अनेक वर्षे रखडलेला होता आणि त्या आंबेवड प्रकल्पाला सगळं गती करणं आणि पूर्ण करण्याचं काम आणि त्याचं भाग्य मला लाभलं. आणि कापशी भागामध्ये तिथं पाण्याची पण वाढ, चिकोत्रा धरण ते सुद्धा चिकोत्रा धरण पूर्ण करणं, नागरवाडी धरण पूर्ण करणं. आणि मला माझं म्हणजे याचा जवळ 75 ते 80% भाग हा माझ्या मतदारसंघाचा बागायती भाग आहे. साहेब, एक प्रश्न होता. तुमचं लग्न लव्ह मॅरेज झालं की अरेंज? अरेंज आहे. म्हणजे जाऊन बघून पसंत करू. हॅलो साहेब, तुमच्या जनता दरबारबद्दल बरंच ऐकले, हा काय प्रकार आहे, सविस्तर माहिती द्या. नाही, काय आहे की मला गेली 35 वर्षापेक्षा जास्त एक मी आता त्याचा उल्लेख केला किंवा नुसती भौतिक विकास करून जनतेचे प्रश्न सोडत नाही. त्याच्या जनतेची अनेक समस्या असतात. बेरोजगारी असते, त्याला नोकरीची आवश्यकता असते. शासकीय ऑफिसमध्ये एक सामान्यमध्ये कामं असतात, तिथं अधिकारी दाद देत नाही, तिथं दिरंगाई होते. राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, तो लाभ त्याचा झोपडीपर्यंत किंवा चुरीपर्यंत जात नाही. त्यासाठी अनेक लोक हे आपल्या समस्या घेऊन भेटत होते आणि मला वाटते त्या कामाच्या मुळंच आजपर्यंत मी
जो प्रसिद्धीला आलो किंवा मला अनेकदा यश मिळालं की माझ्या सकाळी 5 वाजता उठण्यानं 5:45ला काम मी सुरू करतो आणि शेकडो लोक मला भेटतात. आता त्यांचं जे योग्य काम असेल त्याला पत्र देणं, त्याच्या कामाची फोन करणं, आणि जेव्हा मी कागद असतो तेव्हा अधिकच लवकर उठून बसतात फोन घ्यायला. मला माहिती असते की आता त्यांचा फोन येणार. खून दरोडा बलात्कारासारखे सोडून मी कसल्याही कामाला पत्र देतो आणि त्याला म्हणतो चांगल्या आणि त्याला मदत करतो. आणि बेरोजगारीचा प्रश्न, आता पूर्वी काय होतं की जरा वशिलीबाजी चालायची नोकरीमध्ये. आता थोडंसं सरकारने स्ट्रिक्ट केले परीक्षा नाही तर इंटरव्ह्यूला कॉल आला की तो सिलेक्ट माझा पदार्थ झालाच पाहिजे. आता माझा 8 तास आहे. हे जनता दरबारचं माझ्या वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचा माणसाला भेटण्याशिवाय आपण घरातून बाहेर पडायला पाहिजे. साहेब, अजून एक प्रश्न होता. क्रिकेटची मला प्रचंड आवड आहे, जसं तुमच्यासारखं. मी पण आता खेळायला जातोय, घराकडे आलो की असं ओरडा शिव्या बिव्या बसतात. तसं तुमच्यात काय व्हायचं का? आई द्यायची ना. जेवायला यायचं दुपारी, आपल्यासाठी लक्ष नसायचं. सर, माझा एक प्रश्न आहे. विधानसभेच्या वेळी पहिलीच निवडणूक होती, तुमचा त्यात पराभव झालेला, पण तुम्ही तिथे थांबला नाही, परत तुम्ही उभारी घेतली त्यातून. ते कशा प्रकारे झालं तुम्ही थोडक्यात सांगा. आणि मी माझा पराभव दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. तर ती होती पोटनिवडणूक आणि वर्षभरानं ते 6 वर्ष यात निवडणूक पुन्हा लागणार होती आणि 7,000 मतांनी माझा पराभव झाला होता. मला फक्त 3,500 मतं काढायची होती त्यांची. मग मी दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे माझे मित्र संजय घाडगे तेव्हा मला पराभूतून निवडून आले होते, त्यांनी जल्लोषी निवडणूक काढली होती. त्या गुलालावरून सकाळी मी चालत माझ्या नेहमीच्या कामधंदे सुरू केलं, ठिकाणी सुटले आणि माझं नशीब चांगलं की त्यावेळेला नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांना असं वाटतं की 6 महिने अधिक आपण विधानसभा घेतल्या की आपण पुन्हा सत्तेवर येऊ. आणि मला वाटतं तो निर्णय माझ्या पत्त्यावर आणि आमच्या पक्षाच्या पत्त्यावर पडला आणि त्या 6 महिन्यातच विधानसभेची निवडणूक पोटून झालं. 6 महिन्याच्या आतच निवडणूक झाली आणि मी पुन्हा निवडलो. हे पहिल्यांदा निवडलो. साहेब, आता आम्ही एवढी सगळी जमलोय, आमच्यापेक्षा टवटवीत तुम्ही दिसणार. ती दैवी दिली आहे. सगळी बाकी मेकअप मध्ये. साहेब, आता आमच्या रोजच्या जीवनात आम्ही उठल्या पहिला मित्राला कॉल करतोय, चहा प्यायला जातोय, वडा खायला जातोय, बरंच काही हे करायला जातो. तशा आयुष्यात तुमच्या कॉलेजचे किंवा शाळेच्या ह्याच्यात असं कोण मित्र होता का? माझं काय होतं की माझी ऑफिस बसायला ठिकाणं जी होती ती हॉटेलच होती. पहिल्यांदा रामगोड पाटलाचं हॉटेल होतं पोलीस स्टेशन जवळ, ते माझं ऑफिसच. त्यानंतर गणेश हॉटेल म्हणून होतं कर्णेकर चौकात, ते माझं ऑफिसच. असं करत 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 त्यामुळे ते भजीची आवड आहे मला, वडापावाची आवड आहे, मिसळची आवड आहे. साहेब, आम्हाला आवडेल की तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली किंवा कसं प्रवास होता? मी मला सांगितलं की छत्रपती शाहू कारखान्याच्या निमित्ताने आपण सामाजिक जीवनात प्रवेश केल्यानंतर विक्रमशिव घाडगेंचं नेतृत्व स्वीकारून पहिल्यांदा ते 85 साली विधानसभेला ते निवडणुकीला उभे राहिले. नाही, 88 आहे. 88, 80 2 वेळा ते झालं. का दरम्यानच्या एका शाहू कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी वगळलं. मला एकट्याला वगळलं. मला मी तरुण होतो, राग येणं साहजिक होतं, कारण कारखाना निर्मितीमध्ये मी फार मोठं सहयोग दिलेला होता. आणि मग खऱ्या अर्थानं म्हणून मी कैलास जोशी पंडित साहेबांनी नेतृत्व स्वीकारलं, तिथून राजकारणाला सुरुवात झाली. साहेब, तुमच्या व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अभयकर चप्पल काय एकच नाही असतं, त्याचं काय राहतं? पहिल्यांदा सवय लागली. तेव्हा अभ्यंकर चप्पली प्रसिद्ध होतं. आता बदलायचं कसं? आता बदलून नाही झालं तर बदलली की साहेब बदलला. आता मला गाडी पडली, कुठली गाडी घेतली की साहेब आता मोठा झाला म्हणून मी गड्डी पोळातच जातोय. घर बांधलं एखादं म्हणजे साहेब बदलला. पण आपण हा कसं ठेवायचा प्रयत्न केला.
सर तुम्हाला आपण बालपणीच म्हणतोय की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, कोण म्हणत नाही मला राजकारणात जायचं, तर तुम्हाला हे क्षेत्र सोडून कुठल्या क्षेत्रात म्हणजे करिअर करायचं होतं? नाही, मला हेच करायचं. आणि मी त्या हयात नाही केल्या तुझी बाळ पडली, पोलीस पडली होती शिवाजीराव गाडी. त्यावेळेला मी त्यांना म्हणायचं मी आमदार होणार, मी मंत्री होणार राज्याचा, आणि मी केंद्रात सुद्धा एक मंत्री होणार. आता 2 स्वप्न पूर्ण झाले. अजून एक सर तुम्हाला गोरगरिबांचा मसिहा म्हणलं जातंय महाडॉक्टर, तर नेमकं तुम्हाला या पदव्या कोणी दिल्या? काय पदवी तुम्हाला कोणी नाही, दिली? काय झालं की माझ्याकडं 3 खाते आहेत. पहिल्यांदा 99 साली मी पहिला मंत्री झालो, 6 महिन्याच्या आतच मंत्री झालो. माझे विशेष सहाय्यक आता हे संजय गांधी नगर. मी पंचायत समिती कागदचा सभापती असताना मी पाहिलेलं होतं की ह्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग मी या खात्याचा मंत्री म्हणून विधवा भगिनीला पेन्शनला कायदा आणला. जी परित्यक्त्या भगिनी आहे नवऱ्याने सुटली, पहिल्या योजनेत सुट्टीची पोटलाप आणायची होतो, मी कायदा बदलला. मी परित्यक्त्या भगिनीला गावात युनिफॉर्म माणसाला देऊन दिलं, तुला पेन्शनला कायदा आपण राज्यात आणला. 65 वर्षाचे आईवडील मुलं बघत नाही, चुना पोटाला घालत नाही, त्यांच्यासाठी मी कायदा आपल्या श्रावणबाळ नाव दिलं, राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं. आणि दिव्यांग लोकांना 80% सिव्हिल सर्जनची आपण त्याची सोय होती ती बदलून मी 40% आणली आणि या सगळ्यांना पेन्शन दिली. मी ज्या होतो त्या 80 रुपये पेन्शन होती, म्हणजे माझ्या काळात ती 600 रुपये झाली. नंतर 14 ते 21 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले, त्यांनी 1000 रुपये केली. आणि पुन्हा 2 जुलै 2023ला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही युतीला पाठिंबा दिला. 37 मुलांनी खातं घेतलं आणि 15 जुलै 2023ला आपण 1,500 रुपये पेन्शन केली आणि दिव्यांगांची 2,500. त्याचं विधी नाही खाता आलं, त्यामध्ये मोफत ऑपरेशन हे जे पब्लिकचा टॅक्स आणि योजने दवाखाने मोठे मोठे सगळे मुंबई पुण्यामध्ये, बॉम्बे, जसडोक, नंतर लीलावती, ब्रिज कॅडी, सैफी, रहेजा, हिरानंदानी, पुण्यातलं रुबी, जहांगीर, त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये 10% मोफत ऑपरेशन करावा असा कायदा आहे. कारण शेकडो कोटी सोडून शासनाने त्यासाठी या विधी नाही खात्याला मंत्री म्हणून मी कायदा आणला. जे दवाखाने ही गरिबांची अंमलबजावणी करणार नाही उपचाराची, त्या मुख्य डॉक्टरला त्याच्या ट्रस्टीला 6 महिन्याची सत्वर शिक्षा तुरुंगवासाची आणि 50,000 दंड केल्यानंतर मला वाटतं गेल्या 20 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत झालं आहे. आजही मी दर आठवड्याला 25 पेशंट घेऊन जातो गंभीर आजाराची. त्यांना राहण्याची व्यवस्था मुंबईत मी केलेली आहे, 13 प्रकार रोग पीठ ठेवलेले आहेत आणि मी ही 20 वर्ष ही सातत्यानं काम करतो. आणि कायदा त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळे निमूटपणानं माझं ते ऐकलं. हॅलो साहेब, मी तुमचा कार्यकर्ता आहे, पण याच्याबद्दल मी तुमचा लई मोठा फॅन आहे. सामाजिक जीवनामध्ये आपण साहेब काम करत असताना आपल्या कुटुंबाकडे आपण कसं म्हणजे किती वेळ देता किंवा तुम्हाला कसा वेळ मिळतो? नाही, आता एकदा समाजकार्य राजकारणात आल्यानंतर कुटुंबासाठी वेळ देणं विषय संपला. विषय संपला म्हणजे आपण देऊ शकत नाही. आता एखाद्या घरगुती कार्यक्रमाला वेळ टाकणं हा भाग वेगळा, परंतु फार कमी वेळ देता येतो आणि त्यांनीच समजून घेतलेला आहे. ते काम त्यांनीच समजून घेतलेलं आहे किंवा याला वेळ मिळणार नाही. मग बायको सतत जाते कुठल्या तर कार्यक्रमाला, म्हणजे आता मी चालते तुम्ही येणार नाही आम्हाला माहितीच आहे. एक प्रश्न होता, कॉलेज लाईफला जेव्हा तुम्ही जात होता तेव्हा तुमचं कुणावर क्रश होतं आता 73 वर्ष झालं. जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन चर्चा व्हायची तेव्हा मग झालेला असं सांगितलं मी माझ्या नाही. साहेब तुमची आवडती हिरोईन कोणती? त्यावेळेला माझी होती जया बच्चन. पहिल्यांदा आता पण तेव्हा म्हणजे आमच्या वयस थँक्यू सर. आता नटेश नावाचं आम्हाला माहिती नाही. साहेब, तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला अजून पण त्रास होत्या किंवा तुम्हाला सारखी ती गोष्ट आठवत्या? कसलीही गोष्ट त्रास होणार नाही. काय झालं की आम्ही सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना काढला आणि
बॉयलर पेटवलेला होता आणि विधानसभेची निवडणूक सुरू झाली होती, प्रचार सुरू होता आईनेच्या, आणि त्याला हायकोर्टातून स्थगिती आहे. हा सगळ्यात मला कस्टमर दिवस, आणि त्यानंतर ते हायकोर्टात व्यक्ती उठला तो फार म्हणजे विधानसभेची निवडणूक होती, विरुद्ध बंधूचे पत्रे विकायचे, आता पत्रे काढायचे, एका बाजूला निवडणूक, लोकांचे पैसे घेऊन आपण कारखाना उभा केलेला, आणि एका बाजूला बॉयलर पेटवून सुद्धा आलेली स्थगिती, ही फार दुःखद वेदना आहे. तुम्ही आताच मगाशी म्हणला की तुम्ही बरीच खाती बनवली, त्यात काम केलं, तर त्यातलं तुमचं आवडतं खातं कुठलं? माझं विशेष आहे. आणि तुम्हाला असं म्हणजे फ्युचरमध्ये कशात काम करायचं आहे, कुठल्या खात्यात काम करायचं आहे कुठं फ्युचरमध्ये? नाही, फ्युचरमध्ये आता जी जबाबदारी येईल, आता आहे बघा, आमची शक्ती मर्यादित आहे राष्ट्रवादी पक्ष. आता आम्हाला काय फारसा चॉईस नाही. जी आमच्याकडे खाते आहेत त्यातील खातं जे आता अजितदादा पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार वहिनी ते खातं, आणि समजा सुदैवानं जर लोकसभा लढवायची झाली तर मला या देशाचं रेल्वे मंत्री व्हायचं आहे. आपला भाग आता सर्वसाधारण ग्रामीण भाग आहे, आणि आपल्या भागात प्रमाण काय वाटले की तरुण पिढीची ती व्यसनाच्या नादाला लागायला लागल्या. याच्यावरती तुमचं काय, किंवा आपल्या भागात तुम्ही व्यसन मुक्ती किंवा याच्यासाठी तुम्ही काय काम केलं? नाही, फारच आता अलीकडे गांजाचं वगैरे प्रकरण वाढलं होतं, त्याला आपण फार मोठी मोहीम हातामध्ये घेतली, आणि या तरुणांना या अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला जे जे प्रयत्न करावे लागतील ते करावे लागतील, आणि घरात आई वडिलांपासूनच त्याचं प्रबोधन सुरू व्हायला पाहिजे. मुलगा वेळानं काय येतो तर मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे, मुलगी वेळानं काय येते मुलीकडे लक्ष ठेवलं पाहिजे, किंवा त्याच्या मोबाईलकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हे जर आई वडिलांनी धाक ठेवला तर मला वाटतं बरंचसं हे प्रमाण कमी होईल. जसं की आम्ही ऐकतो की तुमचा जन्म श्री रामनवमीच्या दिवशी झाला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदाच, मी ज्यावेळी जन्मलो त्या दिवशी रामनवमीचा दिवस होता. त्याबद्दल विशेष काय तुम्हाला वाटतं? तर मला अभिमान आहे किंवा श्रीरामाच्या जन्मादिवशी मी त्यांच्या रामनवमी दिवशी जन्मलो, आणि कागदाला जे राम मंदिर आहे ते उभारण्याचा सुद्धा भाग्य मला लाभलं. सर्वोत्कृष्ट अयोध्येला मंदिर व्हायच्या आधी आपण कागदाला ते मंदिर निर्माण केलं. साहेब, आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला खासदार व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल? आणखी एकदा आमदार, त्याच्यानंतर खासदार साहेब? ते बघू आता नशिबात काय असेल. ओके. रॅपिड फायर. तर रॅपिड फायर घेऊयात आपण, की मी क्वेश्चन विचारणार तुम्हाला, दोन्हीपैकी तुम्ही एक सिलेक्ट करा. तर आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा आहे, राजे विक्रमसिंग घाटगे की लोकनेते सदाशिवराव म्हणते? मी दोघांचं रसायन आहे. असं नाही बघा, जरी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, विक्रमसिंह घाटगे हे संयमी होते आणि मंडिक साहेब हे आक्रमक होते. या दोघांचा संघ म्हणजे मी आहे. स्वर्गीय अजितदादांचा सर्वात आवडलेला गुण कोणता, प्रशासनावरील त्यांची पकड की दिलखुलास दाता? तिची प्रशासनावरची पकड, शिस्त आणि वेळेचा पक्का आणि कामाचा दावा म्हणून माझी आवड. भविष्यात कुठे जायला आवडेल, मुंबईत की दिल्लीत? नाही, आता पहिली 5 वर्ष मुंबईत. खायला काय आवडते, मटण की ज्या त्या वेळी मिळेल ते? नाही, मला शाकाहारी आवडतं, मटणी आवडतं. मी सगळ्यांचा खवय आहे. एक सिलेक्ट करायचं, तुम्ही दोन्ही पण सिलेक्ट करा. सेफ खेळायला तुम्ही. मला चिकन आवडतं, गावठी. तुमच्या पिढीचा आवडता अभिनेता कोणता? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन की राजपूत? अमिताभ. भविष्यात दिल्लीत गेला तर कोणते खाते घ्यायला आवडेल? रेल्वे. आजवरच्या राजकीय प्रवासातील सर्वात अवघड निवडणूक कुठली, 2014 की 2024? 2009. 2004.
मराठीमधील आवडता अभिनेता कोण? नाना पाटेकर की निळू दादा फुले? कोंडके. सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? मुलांवर की तुमच्या मुलीकींवर? मुलीवर. साहेब एक लास्ट प्रश्न आहे मला. मला जसं राजकारण कळालं तसं मी तुम्हाला ओळखते, तुझा डाय हॅट फॅन आहे. एकच बोलायचं आहे, साहेब आय लव्ह यू. साहेब तुम्ही आम्हा सगळ्यांना इन्फ्लुएन्सरना वेळात वेळ काढून चाय पे चर्चा यावरती बोलवलं त्याबद्दल खरंच मी मनापासून आभार मानतो सगळ्यांकडून आणि खरंच थँक्यू. छान वाटलं बोलून. चांगलं खायला काय पाहिजे काय काय पाहिजे